स्टूडेंट्स, वेलकम बैक टू माय चैनल। मैं हूं साइली एंड जीपैट 2026 इज ऑन 7 मार्च 2026। आज से गिना जाए तो हमारे पास सिर्फ 10 दिन है। स्टूडेंट के मैसेजेस आ रहे हैं, मैम स्ट्रेस बढ़ रहा है, कौन से क्वेश्चंस करने चाहिए, अभी हमारा पूरा सिलेबस कंप्लीट नहीं हुआ। इसीलिए आज मैं आपके लिए लेके आई हूँ लास्ट 10 डेज स्ट्रैटेजी, रियलिस्टिक स्ट्रैटेजी। अगर आपने प्रॉपरली फॉलो किया तो आपके 30 to 40 मार्क्स इजीली इंक्रीज हो जाएंगे। तो चलो विदाउट एनी फर्दर ड्यू लेट्स गेट स्टार्टेड विथ टुडेज व्हिडिओ। नाउ सेक्शन 1, अंडरस्टँड द रियालिटी। सध्या आपली काय रियालिटी आहे, आपल्याला किती येतंय आणि किती नाही हे आपल्याला अॅनलाइज करायचंय। आता या स्थितीला यू शुड नॉट स्टार्ट any new topic. No, you can't. Study new reference book. किसी ने तो बताया है ये बुक अच्छा है तो अभी इससे पढ़ेंगे। लास्ट 10 डेज में कौन से भी बुक से पढ़ना नहीं है। कंपेयर विद द टॉपर्स, इसका इतना सिलेबस पढ़ के हुआ है, मेरा हुआ नहीं है, ये हमें नहीं करना है। ये 10 दिन में हमें क्या करना है? स्मार्ट रिविजन, PYQ focus and weak area fixing. As an individual, I know what are my strength and what are my weaknesses. कौन से सब्जेक्ट मुझे हार्ड जाते हैं, कौन से सब्जेक्ट मुझे इजी जाते हैं। 4 साल मैंने पढ़ा है तो मुझे कुछ ना कुछ जरूर आता होगा, मुझे सिर्फ वो ब्रश अप करना है। नाउ स्टूडेंट्स, सेक्शन नंबर 2, स्टडी प्लान फॉर 10 डेज। 10 डेजचा मी प्रॉपर स्टडी प्लॅन देत आहे। फर्स्ट तुम्हाला डे 1 to डे 3 म्हणजे आजपासूनच तुम्हाला काय स्टार्ट करायचं आहे, आज उद्या आणि परवा 3 दिवस यू हॅव टू स्टार्ट विथ अ कोर सब्जेक्ट रिव्हिजन लाईक फार्माकोलॉजी, फार्मास्युटिक्स अँड फार्मास्युटिकल केमिस्ट्री विच आर द कोर सब्जेक्ट फॉर एनी, आय एम सेइंग एनी competitive exam of pharmacy. The core subject are pharmacology, pharmaceutics and pharmaceutical chemistry. What you have to revise in this, that is drug classification. तुम्ही स्वतः बघितलं असेल की ड्रग क्लासिफिकेशन वर खूप सारे MCQs येतात दरवर्षी जीपॅटला, ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झामला सुद्धा। मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ दीज ड्रग्स, देन इम्पॉर्टंट स्ट्रक्चर्स ऑफ द फार्मास्युटिकल केमिस्ट्री, नेक्स्ट फॉर्म्युलेशन कॉन्सेप्ट, इमल्शनचं काय यूज आहे, सस्पेन्शनचं काय यूज आहे, त्याच्या स्टोरेज कंडिशन्स काय आहे, टॅबलेट डिफेक्ट्स काय आहेत, कॅप्सूलचे काय प्रॉब्लेम्स होतात, कॅप्सूल फिलिंग मशीनचं काय आहे, दॅट इज फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग. दीज आर द कोर सब्जेक्ट, यू जस्ट ब्रश अप दॅट. नेक्स्ट यू हॅव टू सॉल्व 150 MCQ डेली. आजपासून तुम्हाला 150 MCQ रोज सॉल्व करायचे आहेत. याच्यामधून काहीही एस्केप प्लॅन नाही. तुम्हाला आजपासून रोज 150 MCQ स्टार्ट करायचे. बाद झालं आता रीडिंग, बाद झालं आता रट्टा मारणं, आता तुम्हाला प्रॉपर सॉल्व करता आलं पाहिजे. प्रॅक्टिस इट डेली. नाउ डे 4 to 6 यू हॅव टू डू अ स्कोरिंग सब्जेक्ट लाईक फार्मास्युटिकल अनालिसिस, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी अँड ज्युरिस्प्रुडन्स. याचे ठरलेले क्वेश्चन्स असतात, त्याच टॉपिक रिलेटेड क्वेश्चन्स येतात, हे तुम्हालाही माहित आहे. या 4 to 6 डेज मध्ये काय करायचं आहे, यू जस्ट रीड शॉर्ट नोट्स. नो हेवी बुक्स, कोणत्याही हेवी बुक मधून वाचायचं नाहीये. जस्ट शॉर्ट नोट्स यूज करायचे आहे. तुमच्याकडे ऑलरेडी प्रिपेअर्ड असतील, तुम्ही अभ्यास करताना बनवलेले असतील, तेही नसतील तरी आपल्या चॅनलवर बऱ्याच टॉपिक्सवर शॉर्ट नोट्स आहेत. मी DI साठी पोस्ट केलेला होता, पण DI आणि याचा सिलेबस ऑलमोस्ट सेम आहे, सो यू कॅन रेफर दॅट. आणि मी MCQs पण आपल्या चॅनल्सवर टाकलेले आहेत. अजून MCQs हवे असतील तर मला खाली कमेंट करा. तुम्हाला ज्या टॉपिकवर MCQ पाहिजे त्या टॉपिकवर मी घेऊन येईल फॉर जीपॅट. या वीक मध्ये तुम्हाला चान्स आहे तर मी बनवेन. नाउ स्टुडंट्स, डे 7 to 8 इज फुल मॉक टेस्ट फेज. याच्यामध्ये काहीही वाचायचं नाहीये, काहीही लिहायचं नाहीये, कोणत्याही शॉर्ट नोट बनवायच्या नाहीये. दिस इज नॉट द राईट फेज. ऑलरेडी तो फेज निघून गेलाय 7 ते 8व्या दिवशी. सो यू हॅव टू सॉल्व 1 फुल मॉक टेस्ट इन द मॉर्निंग फॉर 3 hours आणि त्याच्यानंतर त्याला अॅनलाइज करायचंय.
फक्त सॉल्व्ह करत चाललोय बट त्याला अनालाइज नाही करत आहे. इट इज ऑफ नो यूज. Analyze is more important than solving. Why mistakes are happening? You have to see that is there concept or silly mistakes. Concept समजला नाहीये म्हणून मिस्टेक होत आहेत का तुम्ही सिली मिस्टेक करतायत? You have to analyze that. And last one, time management problem. तुम्हाला 3 तासामध्ये तुम्हाला हवे तेवढे क्वेश्चन सॉल्व्ह करता येत आहेत की नाही? You have to check that. ऑलरेडी आजपासूनच आपण 150 क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत, त्यात काही वादच नाहीये. तेव्हा सुद्धा हे करायचंय. पण 7th आणि 8th डेला फक्त आणि फक्त मॉक टेस्ट द्यायच्यात, स्वतःच चेक करून स्वतःच मार्क्स द्यायचेत आणि बघायचंय की कुठे चुकतायत, कुठे सिली मिस्टेक झाल्यात. दिस इज द क्रुशियल फेज. ऑन 7th and 8th days depend on the scoring of your GPAT exam. Clear? Now students, day 9, weak area fixing. Day 9, second last day before your exam. तुम्हाला याच्यामध्ये फक्त आणि फक्त वीक एरिया फिक्सिंग करायचं आहे. म्हणून एकदम सगळं डिटेलमध्ये वाचत बसायचं नाहीये. पण मला समजतंय की मला हे ब्रँड नेम्स लक्षात राहत नाही, मला ह्या केमिकल स्ट्रक्चरचं नेम लक्षात राहत नाहीये, हे ड्रग क्लासिफिकेशन लक्षात राहत नाही. देन रिवाइज दॅट. तुम्हाला मॉक टेस्ट मध्ये कळणार आहे की तुम्ही काय वाचलंय, वाचून सुद्धा तुम्हाला ते लक्षात राहत नाहीये, तर यू हॅव टू रीरीड इट. तुम्हाला ते सारखं सारखं वाचलं गेलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, फ्रिक्वेंटली रॉंग टॉपिक्स तुमचे जे होत आहेत ते परत रिवाइज करा. कन्फ्युजिंग ड्रग नेम्स आहेत ते रिवाइज करा. स्ट्रक्चर्स तुम्ही विसरू शकता केमिस्ट्रीचे, ते रिवाइज करा. अँड न्यूमरिकल फॉर्म्युला, छोटे छोटे जे आपण फॉर्म्युलाज बघितले, त्या दिवशी मी एक व्हिडिओ टाकला फार्मास्युटिकल अनालिसिसवर, त्याच्यामधले जे क्वेश्चन्स होते त्याचे जे सिंपल फॉर्म्युलाज आहेत, रीड दॅट फॉर्म्युलाज. दिस इज अ डॅमेज कंट्रोल डे. डे 9 इज अ डॅमेज कंट्रोल डे. ह्या दिवसामध्ये तुम्हाला सगळे तुमचे जे कन्फ्युजिंग टॉपिक आहेत ते रिवाइज करायचे वन लास्ट टाइम. नाउ स्टुडंट्स, लास्ट डे 6 मार्च, लास्ट डे तुमचा 10th डे आहे. डोंट पॅनिक. उद्या एक्झाम आहे, आता मी काय काय वाचू आणि कसं कसं करू असं अजिबात पॅनिक करायचं नाहीये. डोंट पॅनिक ऑन दॅट डे. रीड इफ यू वॉन्ट. जर वाटत असेल मला अजून काही वाचायचंय तरच वाचा, नाहीतर डोकं शांत ठेवून बसा. अँड स्लीप अर्ली. 8 hours स्लीप तुम्हाला मिळायला पाहिजे बिफोर एक्झाम. काही मुलांचा फर्स्ट हाफ मॉर्निंग हाफ मध्ये पेपर असेल, काही मुलांचा आफ्टरनून हाफ मध्ये पेपर असेल, तर त्याच्यानुसार तुमची स्लीप कंप्लीट व्हायला पाहिजे. तुमचं काही हॉल तिकीट आहे, तुमचे 2 फोटो, तुमचा आधार किंवा पॅन, आयडेंटिटी प्रूफ, जे काही तुम्हाला घेऊन जायचंय, तुमची पूर्ण बॅग पॅक करून ठेवा. पॅनिक होऊ नका. थोडंफार काही वाचायचं असेल लास्ट मोमेंटला ते रीड करा, थोडेफार क्वेश्चन्स रीड करा इफ यू वॉन्ट. आणि जर काहीही करायची इच्छा नसेल तर शांत बसा आणि झोपून घ्या. डोंट स्ट्रेस ऑन दी लास्ट डे ऑफ एक्झाम. बिलीव्ह इन युअर स्टडी. तुम्ही इतके दिवस झाले स्टडी केला आहे, तुम्हाला एक्झाम छानच जाणार आहे. अजिबात स्ट्रेस घेऊ नका. जर तुम्हाला अजून व्हिडिओ पाहिजे असेल की लास्ट डेला काय काय प्रिपेअर करायचंय, सोबत काय काय घेऊन जायचंय, तर कमेंट डाऊन, मी तोही व्हिडिओ बनवेल. ऑलरेडी आपला थर्सडेला एक व्हिडिओ येणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या चुका करायच्या नाहीयेत पेपर सॉल्व्ह करायला, त्या मी टाकणार आहे. तो व्हिडिओ जर हवा असेल तर कमेंट करा, येस वी वॉन्ट दॅट व्हिडिओ. तर चलो स्टुडंट, इफ यू लाईक दिस व्हिडिओ then like, subscribe and share with your friends ज्यांनी कोणी जीपॅट एक्झामला अपियर केला आहे. तो चलो, बाय बाय, स्टडी हार्ड and all the best. Believe in your study.